निवडणूक जाहीर झाल्यानंतर मवियात खलबतं सुरू आहेत। रात्रीच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या बैठकीत वंचितला आता प्रस्ताव न पाठवण्यावर सुद्धा एकमत झाले। जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरू आहे आणि या जागा वाटपाच्या बैठकीमध्ये आता यापुढे वंचितला बोलवायचं नाही अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। असा प्रस्ताव आणि असा निर्णय एकमतानं झालेला आहे अशी माहिती समोर येते आहे। तर बैठकीत वंचितला आता प्रस्ताव न पाठवण्यावर एकमत झालंय अशी माहिती सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिली आहे। आचारसंहिता लागलेली आहे लोकसभा निवडणुकीसाठी आणि जागा वाटप बैठका सुरू झाल्या। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी डॅरिल आपल्यासोबत जोडलेत। डॅरिल, मवियामध्ये जागा वाटपावरून अनेक बैठका झाल्या, वंचितने काही प्रस्ताव दिले, त्यानंतर मवियाने काही त्याच्यावर उत्तर दिली, मात्र आता या काल जी बैठक झाली या बैठकीमध्ये वंचितला आता प्रस्ताव न पाठवण्यावर एकमत झाले। अधिकची माहिती। जगदीश, काल रात्री महाविकास आघाडी नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीसाठी शरद पवार स्वतः उपस्थित होते, त्यासोबत काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत के.सी. वेणुगोपाल, रमेश चन्नीथला, त्यासोबत महाराष्ट्रातील जे महत्त्वाचे नेते आहेत बाळासाहेब थोरात असतील व जितेंद्र आव्हाड असतील, राष्ट्रवादीचे जयंत पाटील असतील, उबाटा गटाकडून संजय राऊत देखील उपस्थित होते। या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर जो आहे तो फॉर्म्युला संदर्भात चर्चा झाली आणि ही चर्चा जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आली आहे। मात्र जी महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे त्या माहितीनुसार आता वंचित बहुजन आघाडीला कोणताही प्रस्ताव दिला जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला 27 जागांचा प्रस्ताव दिला होता आणि त्या प्रस्तावावरून कुठेतरी महाविकास आघाडी वंचितला 4 जागा सोडणार असल्याची माहिती समोर येत होती आणि तो फॉर्म्युला आहे तो वंचितला मान्य नव्हता। स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं की आम्हाला तो फॉर्म्युला मान्य नाही आणि आता कुठेतरी काल रात्री जी चर्चा झाली, जी बैठक झाली, त्यातून जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार वंचितला आता महाविकास आघाडीकडून कुठलाही प्रस्ताव जाणार नाही आणि असा एकमत देखील झालाय। आपण पाहू शकतात की आज राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रेची सांगता सभा होणार आहे आणि या सभेनंतर अर्थात उद्या परवा येत्या 2 ते 3 दिवसात जे आहे ते महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला आहे त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। दिल्लीत एक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीनंतर जागा जी आहे ते घोषित करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। जगदीश, मात्र डॅरिल, एकीकडे राहुल गांधी मुंबईमध्ये आहेत, काँग्रेसचे बडे नेते मुंबईमध्ये आहेत, त्यामुळे राहुल गांधी मुंबईत असल्यामुळे आजच किंवा या 1-2 दिवसामध्ये मवियातील जागा वाटप निश्चित झालं असतं। मात्र वंचितच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह यामुळे उपस्थित होतोय। नक्की जगदीश, पाहिलं तर राहुल गांधींची आज सभा पार पडते आणि परवा देखील एक ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली होती, तेव्हा देखील फॉर्म्युला बद्दल कोणतीही चर्चा झाली नव्हती, कारण की राहुल गांधी यांची सभा आणि त्या सभेसंदर्भातच बैठकीत चर्चा झाली होती। पण काल रात्री जी बैठक पार पडली त्या बैठकीला स्वतः शरद पवार उपस्थित होते आणि काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत के.सी. वेणुगोपाल असतील, रमेश चन्नीथला असतील, यांच्या उपस्थितीत जी एक महत्त्वाची बैठक पार पडली त्या बैठकीत आता असं समजते की जो जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीचा तो अंतिम टप्प्यात आलाय आणि आजची सभा संपल्यानंतर उद्या किंवा परवा येत्या 2 दिवसात हा जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो घोषित होणार आहे। पण मात्र वंचितला जो आहे तो कोणताही प्रस्ताव जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे। जगदीश, धन्यवाद डॅरिल दिलेल्या माहितीबद्दल।